चिमुरातील ब्रिटिशकालीन विश्रामगृह धुळखात, ऐतिहासिक वास्तूला खिंडार. चिमूरची क्रांती संपूर्ण जगात अजरामर आहे. ब्रिटिशांना सळोकीपळो करून सोडणारी 1942 ची क्रांती प्रसिद्ध आहे. चिमूर वासियांना 3 दिवस स्वातंत्र्याची पहाट उपभोगायला मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या छातीवर गोळ्या घेऊन शहीद झाले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने क्रांतिकारक प्रेरित होऊन ब्रिटिश राजवटीच्या विरोधात रक्तरंजित क्रांती घडली. ब्रिटिश अधिकारी डुगाजी सोनावणे व जरास्तन यांना यमसदनी पाठवले. या रक्तरंजित क्रांतीमध्ये लहान व निरागस बालक बालाजी रायपूरकर शहीद झाला. अशा चिमूरची ऐतिहासिक रक्तरंजित क्रांतीचा साक्षीदार असलेल्या ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बिकट आहे. ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा ब्रिटिश अधिकारी आपल्या निवासासाठी व विश्रांतीसाठी उपयोग करीत होते. विश्रामगृहातील ब्रिटिश अधिकारी वापरत असलेले साहित्य आजही बघण्यासाठी उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी ह्या ऐतिहासिक वास्तूचा वापर पर्यटकांना राहण्यासाठी केला जात होता. ह्या वास्तूची देखभाल जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. काळजीवाहक कोणीही नसल्याने विश्रामगृहात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची वैशिष्ट्य. ब्रिटिशकालीन विश्रामगृहाचे छत उंच आहे, भिंती जाड आहेत, मोठी वरांडी व उन्हाळ्यात आतील वातावरण थंड राहते. संपूर्ण जगामध्ये चिमूरची क्रांती ही प्रसिद्ध आहे आणि अजरामर आहे. या क्रांतीभूमीमध्ये अनेक शहीदांनी या ठिकाणी आहुती दिली आणि बलिदान दिलं. छोटासा मुलगा शहीद बालाजी रायपूरकर यांनी स्वतःच्या छातीवर गोळ्या घेऊन या ठिकाणी शहीद झाला. याच क्रांतीभूमीमध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या प्रेरणेने या ठिकाणी चिमूर क्रांतीची ज्वाला फडकली आणि चिमूर येथे असलेली इंग्रज राजवटीला सळोकीपळो करून सोडणारी हे चिमूरची क्रांती या ठिकाणी प्रसिद्ध आहे. याच चिमूर क्रांतीभूमीमध्ये चिमूर वरोरा महामार्गावर या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नमेंटने बनवलेलं विश्रामगृह की ज्या ठिकाणी ब्रिटिश सरकार अधिकारी या ठिकाणी राहायचे आणि विश्राम करायचे. आता काळाच्या ओघामध्ये आणि पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी विश्रामगृह ही मात्र धुळखात आहे आणि बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिस्थिती ही जीर्ण झालेली आहे आणि त्यामुळे पुरातन विभागाने आणि प्रशासनाने या विश्रामगृहाकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा ऐतिहासिक ठेवा जिवंत असणं आवश्यक आहे की जेणेकरून समोरच्या पिढीला अभ्यास करण्यासाठी तसेच चिंतन करण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी हा ठेवा जिवंत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पुरातन विभागाने या विश्रामगृहाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.